आज आपण एक गंभीर बातमी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्राच्या बारामतीमध्ये एक विमान अपघात घडला असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते, अशी माहिती समोर येत आहे. काही अहवालांनुसार दुर्दैवाने अजित पवार यांचे निधन झाले असल्याचीही बातमी आहे. तर चला, यापूर्वी आपण जाणून घेऊया अजित पवार कोण आहेत, त्यांचे कुटुंब, त्यांचा राजकीय प्रवास आणि एकूण संपत्ती किती आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत आणि ते शरद पवारांचे भतिजे आहेत. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या चाचाशी असलेली राजकीय गटबांधणी बाजूला ठेवून भाजपा शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद मिळाले. राजकारणापेक्षा आधीचा विचार केला तर अजित पवार जर त्यांच्या वडिलांचा मार्ग निवडला असता तर ते बॉलिवूडमध्ये नाव कमावू शकत होते. त्यांच्या वडिलांचे नाव अनंतराव गोविंद पवार आहे, जे प्रसिद्ध फिल्म डिरेक्टर व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत काम करत होते. पण अजयने राजकारणाकडे वळणे ठरवले आणि शरद पवारांसोबतच आपला राजकीय प्रवास सुरू केला. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवलाली, प्रवरा, अहमदनगर, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार आणि आई आशाताई पवार. पत्नीचे नाव सुमित्रा पवार व त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी बारामती, महाराष्ट्र येथे झाला. अजित पवार यांना 2 मुलं आहेत, पार्थ पवार आणि जय पवार. पार्थ पवार सध्या राजकारणात सक्रिय आहेत आणि निवडणुकांमध्ये उमेदवार राहिले आहेत, तर जय पवार कुटुंबाच्या व्यवसायांशी संबंधित आहेत. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर अजित पवार हे 12वी पास आहेत आणि त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून शिक्षण पूर्ण केले. राजकीय प्रवासाची सुरुवात 1982 मध्ये झाली आणि 1991 मध्ये त्यांनी बारामती विधानसभा क्षेत्रातून पहिले निवडणूक जिंकली. महाराष्ट्र विधानसभेत अनेक वेळा ते मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राहिले. अजित पवारांचे एक मोठे भाऊ देखील आहेत, श्रीनिवास पवार, जे व्यवसायात पारंगत असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. अजित पवार नेहमी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहतात. शरद पवार हे अजित पवारांचे चाचा आहेत. सुरुवातीला अजित शरद पवारांचे मुंबईतील विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते, परंतु नंतर त्यांनी स्वतःच्या राजकीय वाटचालीस सुरुवात केली आणि एनसीपीमधून वेगळे झाले. अजित पवारांच्या संपत्तीची म्हणजेच नेटवर्थची माहिती विविध अहवालांनुसार 85 ते 124 कोटींपर्यंत आहे, ज्यात चल आणि अचल संपत्ती दोन्हीचा समावेश आहे. आता अजित पवारांचा काळ संपला आहे, पण त्यांच्या राजकीय वारसाची जबाबदारी कशाप्रकारे त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी हाताळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ही होती अजित पवारांची संपूर्ण माहिती, त्यांचे कुटुंब, राजकीय प्रवास आणि संपत्ती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि TV4 मराठी सबस्क्राईब करा.